नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघूया की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निधनाच्या बातम्या खूप पसरल्या आहेत. त्यात सत्य किती आहे हे आज आपण बघूया. काही अनधिकृत अफगाण न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया अकाउंट्सद्वारा असा दावा करण्यात आलेला आहे की इम्रान खान यांची रावलपिंडीच्या अडियाला जेलमध्ये हत्या करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रकारचे धक्कादायक आरोप करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे पाकिस्तानच नव्हे तर भारतातही लोकांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी तर लोकांनी त्यांच्या मृत्यूला पुष्टी झाल्यासारखे मानून प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे अफवांचा वेग अधिक वाढला. परंतु या सर्व दाव्यांना पाकिस्तान सरकार आणि जेल प्रशासनाने स्पष्ट शब्दात खोटे ठरवलेले आहे. जेल प्रशासनाच्या मते इम्रान खान सध्या पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत आणि त्यांच्या आरोग्याबाबतही कोणतीही गंभीर समस्या नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की अफवा पसरवून जनतेत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि लोकांना अशा बनावट पोस्टवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी अपील लोकांना जनतेला केलेली आहे. दरम्यान इम्रान खान यांच्या कुटुंबाने मात्र वेगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यांचा मुलगा कासिम खानने सार्वजनिकरित्या प्रूफ ऑफ लाईफ म्हणजेच वडील जिवंत असल्याचा पुरावा देण्याची मागणी केलेली आहे. कारण 4-5 आठवड्यापासून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. यामुळे लोकांमध्ये शंका वाढली आणि अफवा अधिक वेगाने पसरायला सुरुवात झाली. कुटुंबाकडून असा दावा करण्यात आलेला आहे की त्यांना भेटण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे चर्चेला अधिक उधाण आलेलं आहे. तथापि पाकिस्तानच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी आणि जेल प्रशासनाने पुन्हा ठामपणे सांगितले आहे की इम्रान खान जिवंत आहेत, सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर कोणताही हल्ला झालेला नाही. सरकारने स्पष्ट केले की त्यांची तब्येत नियंत्रणात आहे आणि काही लोक राजकीय गोंधळ निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवत आहेत. पीटीआय पक्षाने अधिकृत निवेदन जारी करून जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे. आजच्या घडीला महत्त्वाचे म्हणजे इम्रान खान यांच्या मृत्यूबाबतची कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही आणि उपलब्ध माहितीप्रमाणे ते पूर्णपणे जिवंत व सुरक्षित आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्व अफवा बनावट असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तर मित्रांनो, या सर्व अफवाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया.